आज महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि देशाच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना काही दिवसांपासून घशाचा संसर्ग, सतत खोकला, छातीत कफ आणि श्वसनास त्रास जाणवत होता. प्रकृतीत अचानक अस्वस्थता वाढल्यानंतर त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्यांची सखोल तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र खबरदारी म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार घशातील संसर्गामुळे आणि हवामान बदलामुळे ही समस्या वाढल्याची शक्यता आहे. छातीमध्ये थोडा कफ आढळून आला असून त्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना आवश्यक ती औषधोपचार आणि वैद्यकीय देखरेख दिली जात आहे. या संपूर्ण कालावधीत खासदार सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, आमदार आणि कार्यकर्तेही रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले असून पवार यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने माहिती घेतली जात आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समजताच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विविध पक्षांचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय नेते आणि विरोधी पक्षातील अनेक मान्यवरांकडून त्यांच्या तब्येतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्येही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये प्रार्थना तर सोशल मीडियावर शरद पवार लवकर बरे व्हावेत अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत. शरद पवार हे गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. सहकार, कृषी, अर्थकारण आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक मानले जातात. वयाच्या या टप्प्यावरही ते राजकारणात सक्रिय असून सातत्याने बैठकांमध्ये, पक्ष संघटनांमध्ये आणि राजकीय रणनीती ठरवण्यात सहभागी असतात. अलीकडच्या काळात राज्यातील राजकीय घडामोडी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची प्रत्येक अपडेट राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तास शरद पवार यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या केल्या जातील. आजचा हा दिवस पवार कुटुंबासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी भावनिक ठरत आहे. दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिलेल्या या नेत्याच्या तब्येतीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी डॉक्टरांनी दिलासा देणारी माहिती दिली असून घाबरण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र अधिकृत वैद्यकीय बुलेटिनवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची पुढील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही तुम्हाला तत्काळ अपडेट देणार आहोत. तोपर्यंत ही होती आजची शरद पवार यांच्याशी संबंधित सविस्तर आणि महत्त्वाची बातमी.